नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करणार आहोत नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला। तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे आपलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा तिसरा प्रकार आहे। बघा बेटा, आपण बायनोमियल डिस्ट्रीब्युशन बघितलं, आपण पॉइजन डिस्ट्रीब्युशन बघितलं आणि आता वेळ आलेली आहे आपला तिसरा आणि शेवटचा पार्ट बघण्याची। त्याचं नाव आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन। मग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बद्दल जास्त माहिती आपण घेणार नाहीये, एकदम जास्त बचबच माहिती नाही घेणार आहे, एकदम थोडी पण थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आपण घेऊन घेऊ आणि त्यानंतर सुरुवात करू बोर्डाला आलेले न्यूमरिकल्स। ठीक आहे ना? चला, पण त्या अगोदर जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच सबस्क्राइब करून द्या विनीत ट्युटोरियल्स आणि विनीत सर या दोघी चॅनलला। आणि हो, आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये सर्व लेक्चर्स तुम्हाला डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम यांचे भरपूर सारे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, कोर्सेस मिळून जाईल, ते सुद्धा एकदम कमीत किमतीमध्ये। आणि हो, आपल्या या इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाचे जे IMP क्वेश्चन्स वगैरे आहे ना, हे सुद्धा आपण ऍप्लिकेशन मध्ये मी टाकलेले आहे। तर आताच जा डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, जे पूर्णपणे फ्री आहे, त्याला कोणते पैसे तुम्हाला लागणार नाही। ठीक आहे, मग करायची सुरुवात, करूया सुरुवात नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला। ठीक आहे ना? चला, तर बघा बेटा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण बायनोमियल डिस्ट्रीब्युशन हे बघितलं होतं। आता बायनोमियल डिस्ट्रीब्युशन काय होतं? हे आपलं एक डिस्क्रीट टाइपचं एक प्रकारचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन होतं। पण आता हे जे आहे ना आपलं, हे आहे कंटिन्युअस टाइपचं। म्हणजे या बायनोमियल डिस्ट्रीब्युशनला डिराईव्ह केलं गेलं कंटिन्युअसली। काय? या बायनोमियल डिस्ट्रीब्युशनला डिराईव्ह केलं गेलं कंटिन्युअसली आणि त्यानंतर शोध लागला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा, जो आपल्या पहिल्या वर्ल्ड वॉर मध्ये ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं होतं ना आपलं, त्यावेळेस भरपूर जास्त यूज केला होता या आपल्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा। मग सर, हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कोणी काढलं? तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जे काढलेलं आहे ना, ते काढलेलं आहे, इट इज इन्व्हेंटेड बाय, इट इज इन्व्हेंटेड बाय डी मोइव्रे। तर यांनी काय केलं बघा, या सायंटिस्टने काय केलं, या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा शोध लावला। मग यांचं असं म्हणणं होतं की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण एक छोटासा कर्व काढू, म्हणे एक छोटासा काय काढू, कर्व। कारण या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी दाखवायची होती, कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी दाखवायची होती, ज्यामध्ये बघा बेटा n टेंड्स टू इन्फिनिटी आहे, n टेंड्स टू इन्फिनिटी आहे। पण यामध्ये काय माहितीये का, की जी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे ती खूप खूप जास्त आहे बेटा। मग अशा कंडिशनला आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काढत असतो बेटा। ठीक आहे ना? चला, मग हे तर तुम्हाला सर्वांना समजलं की डी मोइव्रेने हे काढलेलं होतं। आणि आता हा जो कर्व होता आपला, हा असा एक छान सुंदर असा कर्व होता आपला, बरोबर आहे? एक छान सुंदर असा कर्व होता बेटा आपला। ठीक आहे ना? तर याला म्हटलं जायचं नॉर्मल कर्व। याला आपण काय म्हटलं जायचं बेटा? नॉर्मल कर्व। ठीक आहे ना? आणि या नॉर्मल कर्वचं जे रिप्रेझेंटेशन आहे, याच्यावर खूप जास्त संशोधन केलं एका सायंटिस्टनी। त्यांचं नाव होतं फ्रेडरिच गॉस। म्हणजे दिस नॉर्मल कर्व, this normal curve is fully explained by Friedrich Gauss। तर या फ्रेडरिच गॉस यांनी काय केलं, या नॉर्मल कर्वला पूर्णपणे एक्सप्लेन केलं, जगासमोर त्यांनी मांडलं बेटा याला। ठीक आहे ना? हा पूर्ण या नॉर्मल कर्वला त्यांनी जगासमोर मांडलं आणि म्हणून या कर्वला कोणकोणते नाव देण्यात आले, तर हे सर्व नाव मी आता लिहितो बेटा। हे सर्व नाव जे नाव या कर्वला देण्यात आले ना, इट इज नेम ॲज, सो इट इज नेम ॲज, बघा काय काय नाव देण्यात आले। सर्वात पहिले याला म्हणतात नॉर्मल कर्व। काय म्हणतात बेटा याला? नॉर्मल कर्व। त्यानंतर दुसरी गोष्ट बघा बेटा, याला फ्रेडरिच गॉस या सायंटिस्टने याला रिप्रेझेंट केलं होतं, यांनी याला दाखवलं होतं, एक्सप्लेन केलं होतं, म्हणून याला गॉशियन कर्व सुद्धा म्हणतात बेटा। काय म्हणतात? गॉशियन कर्व सुद्धा म्हणतात बेटा। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे जास्त काही गरज तर काही नाही, गॉशियन कर्व। आणि त्यासोबतच या कर्वला थोडं छोटं करून घेतो मी, चालेल ना? चालेल सर, चालेल। आणि बघा बेटा, जर व्यवस्थित बघितलं ना तर तुम्हाला हा घंट्यासारखा शेप दिसतोय घंट्यासारखा, बघा असा घंटा असून आपल्या मंदिराचा घंटा, बरोबर ना?
घंटा व्हायला बेल माहिती ना, बेल मंदिराचा घंटा असतो बघा बेटा, असा अशा प्रकारे, ठीक आहे ना. तर हा मंदिराचा घंट्यासारखा दिसतो का, बेल सारखा दिसतो का, म्हणून याला बेल कर्व सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, बेल कर्व सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे याला नॉर्मल कर्व म्हणतात, गॉशियन कर्व म्हणतात आणि बेल कर्व सुद्धा म्हटलं जातं बेटा, ठीक आहे ना. तर इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं बेटा, थोडं क्लिअर वगैरे झालं असेल की नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा शोध लावला आहे डी मोइब्रे यांनी, आणि त्यानंतर याला रिप्रेझेंट केलं गेलं एका कर्वने, आणि या कर्वचा आविष्कार कोणी केला, जगाला जास्तपणे डिटेलमध्ये कोणी सांगितला, फ्रेडरिच गॉस यांनी. मग यांच्या नावावरून याला गॉशियन कर्व सुद्धा म्हटलं जातं बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर हे तर आम्हाला थोडं हिस्ट्री वगैरे तर आम्हाला समजली, हिस्ट्री वगैरे तर आम्हाला थोडी समजली. ही काही कामाची का सर, नाही बेटा. चला मग आता आपण पुढे डिस्कस करू थोडंसं, ठीक आहे ना. बघा बेटा, जर तुम्ही या कर्वला व्यवस्थित जर समजा बघितलं ना, तर बघा बाळांनो, ही असते तुमची वाय ऍक्सिस आणि ही असते बेटा तुमची एक्स ऍक्सिस. बरोबर आहे का, हो सर बरोबर आहे सर. आणि हा जो कर्व होता बेटा, हा कर्व अशा प्रकारे असतो. थोडे ऍक्सिसला मोठी बनवू आपण, चालेल ना, चालेल सर. एक्स ऍक्सिस बरोबर आहे. चला, तर आपला हा जो नॉर्मल कर्व बेटा, बघा आपला हा जो नॉर्मल कर्व आहे, जर तुम्ही व्यवस्थित याला बघा बेटा, जर व्यवस्थित बघितलं तर याचे जर याला बरोबर असा व्हर्टिकल कापला ना आपण, ऐका रे ऐका, जर मी याला बरोबर व्हर्टिकल कापला, ऐका रे भाऊ, जर मी याला बरोबर असा व्हर्टिकल कापला, समजा मला सांगा ही कोणती ऍक्सिस सांगा बरं बेटा. हा, दोन मिनिट यार, बरोबर नवीनच काढू. ठीक आहे, चला. तर आता मला सांगा बेटा, ही कोणती ऍक्सिस सांगा बरं आपली, ही आपली वाय ऍक्सिस आहे. आणि बघा या वाय ऍक्सिसला पॅरलल, या वाय ऍक्सिसला पॅरलल जर याला बरोबर मी सेंटर मधून कापला, बघा बेटा त्याचे दोन बरोबर सारखे पार्ट होत आहे का बघा बरं. जर याला बरोबर मी मधून कापला, मधून त्याचे दोन समान भाग होत आहे का बेटा, हो सर दोन समान भाग होत आहे. तर याला म्हणतात सिमेट्रिकल, याला आपण काय म्हणतात, सिमेट्रिकल. जे मेकॅनिकल ब्रांचला आहे आणि जे सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे चॅप्टर शिकले आहे त्यांना माहिती बेटा की सिमेट्रिकल आणि नॉन सिमेट्रिकल काय असतं, की ज्या वेळेस आपण त्या बॉडीला कापतो तर त्याची जर दोन समान भाग होत असेल, तर याला आपण काय म्हणतो, सिमेट्रिकल. तर बघा या कर्वला मी बरोबर व्हर्टिकल लाईन जर बरोबर सेंटरला मारली तर याचे दोन समान भाग झाले. मग मला सांगा, ही जी ऍक्सिस आपण काढली, हा जो कट मी मारला, हा कट मी कोणाच्या पॅरलल मारला, वायच्या पॅरलल. म्हणजे वाय व्हर्टिकल आहे का, वाय ऍक्सिस व्हर्टिकल आहे का, आणि जर मी याला व्हर्टिकल कापलं आणि त्याचे दोन समान भाग होत असेल, तर याला आपण काय म्हणतात, की अरे बाबा हा जो आपला कर्व आहे हा सिमेट्रिकल आहे वाय ऍक्सिसला. म्हणजे काय, इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस, इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. गुलाब्या रे गुलाब्या, दिस कर्व is symmetrical about y-axis, म्हणजे y ऍक्सिसला हा जो कर्व आहे हा आपला सिमेट्रिकल आहे. म्हणून याचा एक सुंदर असा फॉर्म्युला तयार होईल बेटा, याचा एक सुंदर असा फॉर्म्युला तयार होईल. हा फॉर्म्युला काय म्हणतो रे, बघा रे भाऊ. तर हा फॉर्म्युला म्हणतो y इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 पाय इंटू ई रेस टू मायनस झेड स्क्वेअर अपॉन 2. हा आपला फॉर्म्युला तयार झाला बेटा, हा आपला फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरून आपण नॉर्मल कर्वचं जे पण काही आहे छान सुंदर वाय ऍक्सिसली त्याचे कोऑर्डिनेट वगैरे आपण काढू शकतो. ठीक आहे, चला त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण करू शकतो. पण सर हा लयगंदा मंद आहे सर, हा नाही आवडत सर आमले. बघा मग हा नाही आवडत का तुम्हाला, मग याला साधा आणि सिंपल पद्धतीने आपण एक नवीन फॉर्म्युला बनवलेला आहे आणि तोच फॉर्म्युला आपल्याला पुढचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी लागेल. हा फॉर्म्युला आपल्याला लागणार नाही, हा फॉर्म्युला आपल्याला लागणार नाही. मग सर तोच डायरेक्ट शिकवला असताना, नाही रे बेटा असं नाही झालं. ठीक आहे ना, चला. सो फॉर्म्युला ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन, एक फॉर्म्युला नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनचा एक लंबा चौडा फॉर्म्युला पण बेटा,
जो मेन वाला फॉर्म्युला तो एकदम लंबावाला आहे, पण तो आपण वापरत नाही, तो आपल्याला वापरायचा नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला तो सांगणार पण नाही. रिकामे कशाला, रिकाम बारोड भरती, हा बी वापरायचा नाहीये, पण म्हटलं त्याला जाऊ द्या. फॉर्म्युला ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्या वेळेस आपल्याला प्रोबॅबिलिटी वगैरे काढावं लागते ना, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करत असतो बेटा. ठीक आहे ना. मग सांगू का? हो सर, सांगा सर. चला, तर झेड इज इक्वल टू, हा फॉर्म्युला महत्वाचा बेटा, पहिले सांगतोय, एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. तर हा फॉर्म्युला खूप 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 महत्वाचा बेटा, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा. बरेच जण म्यू वापरतात, तर तुम्ही काही पण वापरा, काही प्रॉब्लेम नाही बेटा. ठीक आहे ना. चला, बरेच जण काय करतात, म्यू वापरतात बेटा या फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे ना. मग सर आहे म्यू काय सर, सर्व सांगतो बेटा, टेन्शन घेऊ नका. एक काम करतो, याला मी थोडं छोटं करू का, कारण हे काही कामाचं नाही आपल्या, हे काही कामाचं नाही आपल्या. ठीक आहे ना. म्हणजे कामाचं नाही याचा अर्थ असं नाही की त्याला डायरेक्ट विसरून जा, पण हे मेन आहे आपलं, हे जे पिवळंवाला आहे ना, हे खूप मेन आहे भाऊ. हा मेन आहे भाऊ हे. चला लक्ष द्या. तर याला मी थोडंसं यार हे इकडे तिकडे होऊन गेलो, तर याला पण छोटं करून घेऊ थोडंसं. चालेल ना? चालेल सर, म्हणजे सर्व चालेल सर. ठीक आहे बेटा, डन. चलो, तर आता बघा बेटा, एक काम करतो, या सर्वांची मिनिंग जे आहे ना, हे तुम्हाला लिहून देतो, म्हणजे तुम्हाला समजेल ना कशाला काय म्हणता बाप्पा. ठीक आहे. चला बघा बेटा, तर सर्वात पहिले झेड. तर झेड म्हणजे काय बेटा, तुमचा स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट. हे सर्व तुम्हाला समजावून सांगेल मी न्यूमरिकल मध्ये. हा, स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट. त्यानंतर एक्स म्हणजे काय बेटा, एक्स म्हणजे काय, व्हॅल्यू टू बी व्हेरिएट, म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला व्हेरिएट करायची आहे, किंवा जी व्हॅल्यू आपल्याला स्टँडर्ड व्हेरिएटच्या फॉर्म मध्ये आणायची आहे, हीच व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. म्हणजे व्हॅल्यू टू बी स्टँडर्ड व्हेरिएट. स्टँडर्ड व्हेरिएट हे माहिती पाहिजे बेटा तुम्हाला सर्वांना. चला, त्यानंतर बघा बेटा, एक्स बार किंवा म्यू. एक्स बारलाच म्यू सुद्धा म्हणता बेटा. बघा, एक्स बार किंवा म्यू, तर यांचा अर्थ आहे मीन. यांचा अर्थ काय बेटा, आपला मीन. लक्ष द्या बेटा, एक्स बार म्हणजे काय बेटा, मीन. बघा तुम्ही लहानपणी बघा, एक्स बार म्हणजे मीन वापरायचे. M1 ला पण आपण असंच वापरलं होतं बाळांनो. बघा, तुम्ही एक्स बार सुद्धा वापरू शकता किंवा म्यू सुद्धा वापरू शकता, तुमची इच्छा बेटा. तर मला असं वाटतं हे सोपं वाटतं आणि एक्स बार, तर एक्स बार वापरा बेटा. ठीक आहे ना. तुम्ही म्यू जरी वापरला मीन म्हणजे तरी सुद्धा चालेल, कारण बऱ्याचशा पुस्तकांमध्ये एक्स बार वापरला बेटा, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये म्यू वापरला बेटा. तुम्ही काही बी वापरा, काही बी वापरा. आणि हा सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन बेटा. सिग्मा हा 6 नाही बरं, हा 6 नाही बेटा, हा सिग्मा आहे बेटा. सिग्मा, सिग्मा म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन बेटा. ठीक आहे ना. चला, असो, आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं बेटा. ठीक आहे ना. चला, तर आपण एक काम करू, हे तर आपलं बेसिक झालं. तर वाटलं असं मी थोडंसं बाजूला सरकून जातो, तुम्ही वाटलं असं याला व्हिडिओला पॉज करून याचा छान छान सुंदर याला लिहू शकता. झालं, डन. आता आपण जाऊ पुढे. ठीक आहे ना. हा, तर या कर बद्दल, अरे न्यूमरिकल स्टार्ट करायच्या अगोदर आपण एक काम करूया, करला अजून थोडं डिटेल बघून घेऊ, चालेल का थोडंसं. म्हणजे कसं एकदाचं काय आपलं न्यूमरिकल झालं मग डोक्याला ताणच नाही डायरेक्टली. ठीक आहे ना. चला, तर या कर्वला आपण थोडं समजून घेऊ बेटा. चालेल सर, आमले. ठीक आहे बेटा, लक्ष द्या. सर्वात पहिले ही आपली असते वाय ऍक्सिस, ही आपली असते एक्स ऍक्सिस. ठीक आहे, डन का, डन सर. तर आपला जो कर्व बेटा, बघा आपला जो कर्व आहे, ठीक आहे, असा आपला कर्व असतो, असा आपला कर्व असतो बेटा. ठीक आहे ना. चला, हे तुम्हाला सर्वांना माहिती. हो सर, हे आम्हाला माहिती आहे. चला, त्यानंतर तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं होतं की हा जो कर्व असतो ना आपला, या कर्वला सेंट्रली जर समजा तुम्ही बघितलं, सेंट्रली बघा याचे दोन इक्वल भाग होता. याचे दोन का होता बेटा, इक्वल भाग होता का. हो हो हो. तर या ठिकाणी जी आपली व्हॅल्यू असते, झेड ची व्हॅल्यू कधीही 0 असते बेटा. लक्ष ठेवा, ज्या ठिकाणी त्याची दोन समान भाग पडताय, ज्या ठिकाणी त्याची दोन समान भाग पडताय, त्या ठिकाणी झेड ची व्हॅल्यू काय असते बेटा, 0 असते. आणि या पॉइंटवर मीन, मेडियन आणि मोड या तिघांच्या व्हॅल्यू काय असतात बेटा, सेम असतात. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, ही जी सेंट्रल लाईन आहे ना बेटा आपली, या सेंट्रल लाईन वर मीन, मोड आणि मेडियन या तिघांच्या व्हॅल्यू काय असतात बेटा, आपल्या सेम असतात. वाटलं असं मी लिहून देऊ का. हो सर, लिहून द्या सर. चला बघा, फॉर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन साठी
ऑन सेंट्रल लाईन मीन इज इक्वल टू मोड इज इक्वल टू मीडियन. अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा, समजलं का? समजलं. बघा बेटा, आता हे तर तुम्हाला काही लागणार नाही, पण तुम्ही म्हणशाल सर मग जी लागते ते शिकवा सर, काय रिकामा आम्हाला सर्व शिकवताय सर. हा, जे लागतं ते शिकवा सर. ठीक आहे बेटा, चला फक्त 5 मिनिटं बेटा, बस बेसिक झालं आपलं, सर्व खतम झालं की लगेच आपण न्यूमेरिकलला स्टार्ट करू. बघा बेटा, याचं बेसिक तर भरपूर आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एकदम थोडं सांगतोय, कारण कसं आहे, तुम्ही बोर नको व्हायला पाहिजे. आणि मेन म्हणजे काय, महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तुम्हाला परीक्षेला येणार आहे न्यूमेरिकल्स, बरोबर आहे ना. पण बेसिक सुद्धा आपल्याला शिकावं लागेल बेटा. फक्त 5 मिनिटं बेसिकला लागतील, नंतर लगेच न्यूमेरिकल स्टार्ट करू बेटा आपण. ठीक आहे ना. चला, तर हा पहिला पॉईंट समजला का? मधला पॉईंट असतो झेड इज इक्वल टू 0, आणि या ठिकाणी मीन, मोड आणि मीडियन ती काय असतं बेटा, आपले इक्वल असतात. ठीक आहे. हो सर, समजलं आम्हाला, समजलं सर. चला ठीक आहे, असो पुढचा विषय. तर या झेडच्या राईट साईडला, या झेडच्या राईट साईडला आपल्या ज्या व्हॅल्यू असतात बेटा, या +1, अरे यार बघा, लक्ष द्या बेटा, या राईट साईडला म्हणजे या ठिकाणी झेडची व्हॅल्यू किती असेल बेटा, आपली 0. मग राईट साईडला झेडची व्हॅल्यू असते +1, +2, +3. आणि सांगा बरं, याच्या लेफ्ट साईडला काय असेल, -1, -2, -3. हे समजलं? डन बेटा. चला ठीक आहे, हे तर आम्हाला समजलं. आणि एक गोष्ट सांगतो बेटा, या झेडच्या व्हॅल्यू तुम्हाला टेबल मधून घ्याव्या लागतात. या झेडच्या व्हॅल्यू तुम्हाला टेबल मधून घ्याव्या लागतात, जो टेबल तुमच्या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला दिलेला आहे. आणि नसेल दिला तर मी ऍप्लिकेशनवर त्याची PDF तुम्हाला टाकून देईल. म्हणजे कसं आहे, तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही. झेड टेबल जो आहे, तो झेड टेबल मी तुम्हाला ऍप्लिकेशनवर दिलेला आहे बेटा. ठीक आहे ना. तो त्या ठिकाणी फ्रीली डाउनलोड करा बेटा. त्याचे तुम्हाला चार्ज वगैरे नाही लागत रे, सर्व ठिकाणी काय पैसे नका घुसडू. ठीक आहे ना. चला, असो तर फ्रीली दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो डाउनलोड करू शकता. आणि हा, बऱ्याचशा वेळेस या झेडची व्हॅल्यू तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये गिव्हन असतं बेटा. ठीक आहे ना. चला, असो तर हे तुम्हाला सर्वांना समजलं की ह्या प्लस व्हॅल्यू राईट साईडला असतात आणि मायनस व्हॅल्यू लेफ्ट साईडला असतात. पण आपण या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यूला कन्सिडर करत नाही. ठीक आहे ना. लक्षात ठेवा बेटा, हा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे. झेड व्हॅल्यू ऑलवेज टेकन इन पॉझिटिव्ह साईन. ठीक आहे ना. म्हणजे झेडची जी व्हॅल्यू आहे ना, ही नेहमी आपण पॉझिटिव्हच घ्यायची असते, जी इकडे असो किंवा इकडे असो. पण जनरली जर बघितलं तर राईट साईडला पॉझिटिव्ह असतो आणि लेफ्ट साईडला काय असतो बेटा, आपला निगेटिव्ह. ठीक आहे ना. चला, पुढचा मुद्दा काय, पुढचा पॉईंट बघा बेटा. काय पुढचा पॉईंट बघा बेटा, जर तुम्ही हा एरिया अंडर द कर्व जर बघितलं, काय या कर्व मध्ये जो संपूर्ण एरिया जो आलेला आहे बेटा, ठीक आहे का, या कर्व मध्ये जो संपूर्ण एरिया जो आपल्याला आलेला बेटा, ठीक आहे ना, या संपूर्ण एरिया अंडर द कर्व इज इक्वल टू किती असतं, आपलं 1. काय असं बेटा, आपलं 1. म्हणजे मी असं लिहू शकतो, तिसरा पॉइंट असं लिहू शकतो, एरिया अंडर द कर्व किती असतो बेटा, इज इक्वल टू 1 असतो बेटा. आपला किती असतो, आपला इज इक्वल टू 1. पण जर त्याचे मी 2 समान भाग करतोय, त्याचे जर मी 2 समान भाग करतोय बेटा, बघा लक्ष द्या, त्याचे जर मी 2 समान भाग करतोय, तर मला सांगा बरं, हा भाग किती असेल आपला 0.5 आणि इकडचा भाग किती असेल बेटा आपला, बोला बरं, इकडचा भाग किती असेल आपला, हा असेल आपला 0.5. म्हणजे ज्यावेळेस मी त्याला सेंट्रली डिव्हाइड केलं तर लेफ्ट साइडचा भाग असतो 0.5 आणि राईट साइडचा भाग किती असतो बेटा आपला 0.5. when we centrally divide काय सर केवढं लिहून देता सर, केवढं बोर मारते सर ते, अरे बोर मारा नो, गुपचाप बस, अरे हे समजून घ्या. ज्यावेळेस मी त्याला सेंट्रली डिव्हाइड करेल बेटा, तर इकडचा एरिया 0.5, इकडचा एरिया 0.5, अर्धा डिवाइड, देन area under the curve is half. The curve on both side, दोघी साइडला किती असेल बेटा तो, both side is 0.2, सॉरी 0.5, सॉरी is 0.5. म्हणजे दोघी साइडला तो 0.5 असणार.
हे इथपर्यंत समजलं बेटा, इथपर्यंत समजलं का? हे एवढं खूप महत्वाचं होतं बेटा, हे खूप महत्वाचं होतं बेटा, ठीक आहे ना. आणि सर्वात शेवटचा पॉईंट झालं बेटा, संपलं आपलं. काय सर्वात शेवटचा पॉईंट? सर्वात शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो की 2 पॉईंट मधला जो एरिया अंडर द कर्व असतो, 2 पॉईंट मधला जो एरिया अंडर द कर्व असतो, म्हणजे समजा मी काढला एक अशा प्रकारचा काढला, मी एक छान छान सुंदर सुंदर कर्व काढला, बरोबर आहे. आणि हा समजा आपले सेंट्रल पॉईंट आहे. आणि जर समजा आपले 2 पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. हा एक पॉईंट आपला पहिला पॉईंट हा आहे आणि दुसरा पॉईंट आपला हा आहे. त्या 2 पॉईंटच्या मध्ये जो एरिया अंडर द कर्व असतो, हाच आपल्याला प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू देत असतो. आलं का लक्षात? बघा बेटा, 2 पॉईंटच्या मध्ये जो एरिया अंडर द कर्व असतो, हाच आपल्याला प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू देत असतो. आता बाकी या सर्व गोष्टी आपण अप्लाय करून न्यूमेरिकल्सला, जेवढं हे कठीण आहे ना तेवढं न्यूमेरिकल कठीण नाही बेटा, न्यूमेरिकल खूप जास्त सोपं आहे. हे तुम्हाला मी सर्व काही समजावून दिलं बेटा, काही काळजी करू नका. शेवटचा पॉईंट आपण लिहून घेऊ. एरिया अंडर द कर्व, under the curve between 2 points, gives us probability. Gives us probability. आलं लक्षात? म्हणजे 2 पॉईंटच्या मधला जो पण काही आपला एरिया असेल तो आपल्याला काय देतो? प्रोबॅबिलिटी देतो. समजा आपण बघितलं की असा एखादा कर्व काढला आपण, बरोबर आहे. आणि हा एक पॉईंट आहे आपला आणि हा एक पॉईंट आहे आपला. तर समजा आपला एवढा काढायचा आहे, तर हा पॉईंट काय भेटेल आपल्याला? एरिया अंडर द कर्व. हा काय देईल बेटा आपल्याला? प्रोबॅबिलिटी. जर समजा इकडचा असेल, असा इकडचा असेल आपला हा पॉईंट पहिला पॉईंट हा आहे आणि दुसरा पॉईंट हा आहे. ते 2 पॉईंट मधली जी प्रोबॅबिलिटी असेल बेटा, ही काय असेल बेटा आपली? म्हणजे ही जी एरिया अंडर द कर्व जो असेल बेटा 2 पॉईंट मधला, तो आपल्याला काय देतो बेटा? प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू देतो. काय देतो बेटा? प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू, ठीक आहे ना. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपला जो आपला हा कर्व असतो ना, या कर्वचे हे जे एंड्स असतात बेटा, हे एंड्स कधीच आपल्या एक्स ऍक्सिसला टच करत नाही. हे लक्षात ठेवा बेटा. हे जे कर्व असतात ना बेटा, हे असे कधीच नसतात. नाही तुम्ही काय म्हणशान, सर मग मी असा काढला चालेल का? मला येतो सर, मी एकदम मस्त काढतो, तुमच्यापेक्षा मस्त काढतो सर, मी असा काढला चालेल का? अबे येड्यांनो, असं काढत नाही बरं, पहिले सांगतो मी तुम्हाला. मग असं चालेल का सर? वा रे वा, अरे नाही रे बापा, असं बी चालणार. म्हणजे याचे हे जे 2 टोक आहे बेटा, हे टोक कधीच या एक्स ऍक्सिसला टच होत नाही. हे जे टोक आहे बेटा, हे कधीच एक्स ऍक्सिसला टच होत नसतात. हे लक्षात ठेवा बेटा, ठीक आहे ना. हे इनफायनाइट असतात बेटा. हे काय असतात? इनफायनाइट असतात. पुढे खूप वाढत जातात. हे कधीही टच होत नाही. ते अशा बेसिक गोष्टी होत्या. हे जे बेसिक फंडे होते, हे सर्व काही मी तुम्हाला सर्वांना सांगितलेले आहे. मला असं वाटतं एवढं बेसिक तुम्हाला भरपूर झाला. मला सांगा काही गरज आहे का? बाकी जास्त काही म्हणजे गरज तर आहे, जेवढं शिकलं तेवढं कमीच आहे बेटा. आता मी जर तुम्हाला सांगायला लागला तर मी तुम्हाला सर्व सांगून दिलं की मग पर्सेंटेज काय असतो, मग 1 केव्हा असतो, मग 95%, 65%, 32% हे केव्हा असतात, स्टँडर्ड कर्व केव्हा असतो, मी तुम्हाला सर्व सांगू शकतो बेटा. पण जे तुम्हाला लागतंय तेवढं मी तुम्हाला बेसिक सर्व आयडिया तुम्हाला देऊन दिलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे ना. चला तर बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला तुम्हाला फक्त लिहून घ्यायचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला हे कुठं टाकू रे? चला, तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा बेटा. हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला हा घ्या, हा मस्त वाटतोय, x - x बार अपॉन सिग्मा, ठीक आहे ना. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा बेटा, ठीक आहे ना. आणि त्यानंतर हे जे छान छान सुंदर आहे, जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते सर्व तुम्हाला मी सांगून दिलेले आहे. चला, तर आपण आता स्टार्ट करूया आपल्या न्यूमेरिकल्सला. तर बघा रे भाऊ, न्यूमेरिकल्स किती सुंदर आहे रे भाऊ, ठीक आहे. चला मेला इकडे घेऊन येतो थोडंसं. तर काय काय दिलेलं पहिले आपण हे थोडं लिहून घेऊ, चालेल का? हो सर चालेल सर. गिवन नाव टाकतो पहिले, काय गिवन आहे. चला ठीक आहे ना, ठीक आहे सर. चला सर चालू करू ना. हो सर. बघा बेटा, लक्ष द्या आता. अ सॅम्पल ऑफ 1000 बल्ब. आता नंबर ऑफ सॅम्पल तुम्हाला देऊन दिलेले 1000 बल्ब्स. तर नंबर ऑफ सॅम्पल दिलेले का एन दिलेला आहे का? कॅपिटल एन दिला आहे का? कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल्स असतात बेटा. किती? 1000. एकूण 1000 बल्ब आहे. एकूण 1000 बल्ब्स आहे बेटा. इज डिस्ट्रीब्युटेड नॉर्मली विथ मीन लाईफ ऑफ
1620 अवर 1620 अवर्स, मग याची मीन लाईफ, नावातच काय दिलंय रे मीन, नावातच काय दिलंय रे मीन, मीन लाईफ दिले बेटा, मीन लाईफ, नावात मीन आहे बेटा, नावात मीन आहे, मीन, मीन म्हणजे काय असतो आपला एक्स बार, तर एक्स बार तुम्हाला दिलेला आहे. समजतंय ना बेटा मी काय करतोय, 1620 आवर्स, ठीक आहे ना. बघा बेटा मीन लाईफ म्हणजे काय की ऍव्हरेज ते 1620 तास तो बल्ब चालतोय. एक बल्ब जर आपण बघितला ना, तो एक कांडी जी असते ना आपली, एक बल्ब जो असतो ना, हा 1620 तास चालतोय, ठीक आहे ना. ऍव्हरेजली मीन लाईफ ऍव्हरेज चालतोय. काही जण जास्त बी चालताय, काही जण कमी बी चालताय, येते का लक्षात. बघा बेटा 1620 हा मीन आहे, म्हणजे काही काही बल्ब आहे ते 2000 तास बी चालत असेल, 2200 तास बी चालत असेल, 5000 बी तास 5000 तास पण चालत असेल, पण काही जे बल्ब आहे हे 1620 पेक्षा कमी चालत आहे. पण त्याचा जर ऍव्हरेज आपण बघितला, मीन जर आपण बघितला, तर तो मीन आहे तुमचा 1620, ठीक आहे ना. अँड स्टँडर्ड डेविएशन इज 300 अवर्स. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा दिलाय तुम्हाला 300 अवर्स. पुढे फाइंड द नंबर ऑफ बल्ब विच वुड डाय आउट आफ्टर अ यूज ऑफ लाईफ ऑफ 900 अवर्स. म्हणजे एक्स दिलाय तुम्हाला 900 अवर्स. म्हणजे सांगतो बेटा हे काय विषय ते पण सांगतो. 900 अवर्स तुम्हाला काय दिलाय, एक्स एक्स दिलाय, एक्स दिलाय तुम्हाला, म्हणजे एवढं चालायला पाहिजे होता तो, म्हणजे व्हॅल्यू टू बी व्हेरिएट, व्हॅल्यू टू बी व्हेरिएट म्हणजे एवढी व्हॅल्यू व्हेरिएट करायची बा आपल्याला. चला असो. आणि झेड ची व्हॅल्यू दिली बेटा 2.4 साठी. बघा झेड ची व्हॅल्यू ही आपल्याला जनरली दिलेली नसते, ठीक आहे ना. बघा जर तुम्हाला दिलेली असेल तर आनंदाची गोष्ट आहे, आणि नसेल दिलेली तर तुम्हाला एक झेडचा टेबल दिला जाईल. तुम्हाला काय दिला जाईल, झेडचा टेबल. तुम्हाला पुढे दाखवून देतो मी, टेन्शन घेऊ नका बेटा, ठीक आहे ना. तर झेडचा टेबल तुम्हाला दिला जाईल आणि त्या टेबलवरून ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल बेटा, ठीक आहे ना. चला तर झेडची व्हॅल्यू किती बेटा आपली 2.4, किती बेटा 2.4, ठीक आहे. डन 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 डन. चला तर झेडची व्हॅल्यू तुम्हाला दिली बेटा 2. म्हणजे 2.4 साठी आपला एरियाची व्हॅल्यू आहे, सॉरी असं करू आपण, झेड ची व्हॅल्यू 2.4 साठी दिलेली आहे 0.4918, ठीक आहे. चला हे झालं आपलं गिवन, ठीक आहे ना. आणि आपल्याला काय नंबर ऑफ बल्ब विच वुड डाय आउट आफ्टर युजफुल लाईफ ऑफ 900 अवर्स. म्हणजे असे नंबर ऑफ बल्ब काढायचे आपल्याला या 1000 पैकी किती असे बल्ब असतील की जे 900 तास पेक्षा जास्त जगल्यानंतर जीव तोडून देतील. म्हणजे बघा या 1000 बल्ब पैकी किती बल्ब असे असतील की जे 900 तासांपर्यंत व्यवस्थित चालले आणि त्याच्यानंतर ढूस होऊन गेले, त्याच्यानंतर काय होऊन गेले, ते फुस होऊन गेले, ठीक आहे. त्याच्यानंतर ते बंद पडून गेले बा. तर असे बल्ब आपल्याला काढायचे. मस्त प्रश्न आहे. बघा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय की आपण जर समजा ऍव्हरेज जर काढला ना, तर एक बल्ब जवळपास 1620 तास चालतोय, 1620 तास ऍव्हरेजली तो चालतोय. मीन त्याचा दिलाय 1620, ठीक आहे ना. आणि असे एकूण 1000 बल्ब मी घेतले, तर या 1000 बल्ब पैकी किती असे बल्ब आहे की जे 900 तासांपर्यंत एकदम व्यवस्थित चालतील, पण त्याच्यानंतर ते खराब होऊन जातील, जीव तोडून देतील, डूस होऊन जातील, फूस होऊन जातील, काही बी घ्या, ठीक आहे ना. तर अशी प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची. मग चालू करायचं. हो सर. चला तर सर्वात पहिले बघा तुम्हाला माहिती असो नसो, पुढचं येत असो नसो, आपल्याला फॉर्म्युला माहिती का नाही. हो सर आम्हाला माहिती सर. तर झेडचा फॉर्म्युला काय बेटा, बोला 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 बोला. बघा तर झेडचा फॉर्म्युला आहे एक्स बार मायनस एक्स, एक्स बार मायनस एक्स, किंवा सॉरी एक्स मायनस एक्स बार असा येतो, एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. हा आपला फॉर्म्युला बेटा, एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. आम्ही जनरली म्यू वापरतात, आम्ही जनरली या एक्स बारच्या ऐवजी म्यू वापरतात. तुम्हाला जे वापरायचं ते वापरा बेटा, ठीक आहे ना. चला तर झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. हा झाला बेटा आपला फॉर्म्युला. चला टाका बेटा किमती टाका बरं. एक्स ची किंमत किती आपल्याकडे 900, एक्स बार किती बेटा 1620, सिग्मा किती बेटा आपला 300. चला यासाठी मला कॅल्सी लागेल बो, म्हणजे तुम्हाला बी लागेल, मला बी लागेल. चला कॅल्सी कुठे गेला रे, कॅल्सी कॅल्सी कॅल्सी. चला काय रे 900 मायनस 1620 डिवायडेड बाय 300. तर माझं उत्तर आलं बेटा 2.4 मायनस 2.4. तर झेड ची व्हॅल्यू माझी आलेली मायनस 2.4. झेड ची व्हॅल्यू आलेली बेटा मायनस 2.4. म्हणजे आपला जो बेल क्रँक येईल, सॉरी बेल क्रँक नाही रे, बेल शेप, आपला जो आपला नॉर्मल कर्व येईल, तो नॉर्मल कर्व बघा बेटा कसा येईल. मला नॉर्मल कर्व काढून दाखवतो.
हा झाला आपला नॉर्मल कर्व, हा झाला बेटा आपला नॉर्मल कर्व. ठीक आहे, चला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. तर आता लक्ष द्या बेटा, 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. तुम्हाला सर्वांना माहिती आहे जी सेंट्रल लाईन जी आपली असते, जी आपली सेंट्रल लाईन असते बेटा, या ठिकाणी झेडची व्हॅल्यू किती असते बेटा 0. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, अबा सांगितलं होतं का बा, सांगितलं होतं सर. असं नका बोलत हो सर, तर एवढी गावठी नका मारत जाणं, गावठी पेमळ सर. चला झेड इज इक्वल टू 0, बरोबर आहे. चला तर आपलं उत्तर किती आलं बेटा -2.4. आपलं उत्तर किती आलं बेटा -2.4. म्हणजे आपली जी व्हॅल्यू येईल ती जवळपास इथे येईल बेटा -2.4. ठीक आहे ना. चला म्हणजे विषय असा आहे की आपल्याला एरिया अंडर द कर्व काढायचा आहे, फक्त एवढा, फक्त एवढा एरिया आपल्याला काढायचा, एवढा एरिया आपल्याला काढायचा. थोडंसं घाण झाली का, थोडं चांगलं करू का त्याला, राहू देऊ. हा तर आपल्याला एवढा एरिया अंडर द कर्व आता काढायचा बेटा. एवढ्याचं उत्तर आता आपल्याला काढायचंय. का हो सर एवढ्याचं उत्तर आम्ही कसं काढू, आम्हाला थोडी येतं सर, काय बी सांगता का हो सर तुम्ही. भाऊ टेन्शन नाही घेऊ नका बेटा, मी आहे ना बेटा. चला तर सर्वात पहिले आपल्याला या एरियाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे ना. मग मी लिहिलं फ्रॉम, आता मला सांगा मायनस साइन इज नेग्लेक्टेड. मग मायनस साइन काय केलं बेटा, नेग्लेक्ट केलं. पण पहिले डायग्राम काढून घेतली बरं मी, लक्षात ठेवा पहिले डायग्राम काढून घ्यायची. म्हणजे डायग्राम मध्ये आपल्याला समजलं की तो भाऊ इकडून आलेला आहे का तिकडून आलेला आहे. अलग लक्षात तुम्हाला. बघा ही जी झेडची व्हॅल्यू आलेली आहे, ही जर मायनस असेल तर ती लेफ्ट साईडला काढा, जर ती प्लस असेल तर ती राईट साईडला काढा बेटा. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. हो सर समजलं सर आम्हाला. ठीक आहे. चला आता मायनस साइन आपण नेग्लेक्ट केलं आणि आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे झेड इज इक्वल 2.4. बघा 2.4 झेडची जी व्हॅल्यू जर 2.4 असेल तर त्यासाठी एरिया किती असतो 0.4918. बघा जर झेडची व्हॅल्यू आपली 2.4 असेल, झेडची व्हॅल्यू आपली 2.4 असेल, झेडची व्हॅल्यू आपली जर 2.4 असेल तर त्यासाठी काय, झेडची व्हॅल्यू जर 2.4 असेल तर त्यासाठी एरियाचा फॉर्म्युला काय असतो, एरियाची व्हॅल्यू किती असते बेटा आपली, एरियाची व्हॅल्यू असते 0.4918 बेटा. हे समजलं का. आता हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे ना. पुढच्या न्यूमेरिकल्स मध्ये मी तुम्हाला हे टेबलच्या फॉर्म्युलाने म्हणजे टेबलच्या मदतीने मी तुम्हाला हे दाखवून देईल बेटा, काही काळजी करू नका. चला तर झेडची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 0.4918. मग सर ही झेडची व्हॅल्यू म्हणजे काय हे आम्हाला समजावून सांगा सर. ठीक आहे बेटा मी सांगतो, टेन्शन नका घ्या. तर झेडची व्हॅल्यू म्हणजे काय, ही जी व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे ही व्हॅल्यू म्हणजे दिलेली बेटा त्यांनी हा एरिया त्यांनी आपल्याला दिलेला आहे, हा एरिया त्यांनी आपल्याला दिलेला आहे. लक्षात घ्या बेटा. अहो सर हे खूप कठीण आहे सर, हे एकदमच जास्त गंधमंद आहे सर, एवढं कोण करत बसेल सर. अरे नाही रे बेटा सोपं आहे बेटा. बघा तर ही व्हॅल्यू असते बेटा आपली झेडची, ही व्हॅल्यू असते बेटा आपली झेडची. तर झेडची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.4918. बरोबर आहे. म्हणजे हा लालवाला जो एरिया दिलेला आहे तुम्हाला, लालवाला जो एरिया दिलेला आहे. आता लालवाला एरिया म्हणजे काय बेटा, लालवाला एरिया म्हणजे काय, 0 आणि -2.4 यांच्यामधला जो कर्व आहे बघा बेटा, 0 आणि -2.4, 0 आणि -2.4 यांच्यामधला जो एरिया अंडर द कर्व आहे, या एरियाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा. निळ्यावाल्याची नाही दिली, निळ्यावाल्याची तुम्हाला काढायची, लालवाल्याची त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे ना. चला मग लालवाला म्हणजे काय, रेडवाला म्हणजे काय बेटा, लक्ष द्या. एरिया अंडर द कर्व between 0 z is equal to 0 to z is equal to -2.4. दिसतं का रे. चला z is equal to 0 to z is equal to -2.4. -2.4 ठीक आहे ना. म्हणजे झेड इक्वल टू 0 आणि झेड इक्वल मायनस, अरे यार ते दिसत नाही यार व्यवस्थित. ठीक आहे आता दिसतंय ना, हो दिसतं सर आता. चला असो ठीक आहे. तर या झेड इक्वल टू 0 आणि झेड इक्वल टू -2.4 यांच्यामधल्या एरियाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, यांच्यामधल्या एरियाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा.
किती दिलेली आहे 0.4918. हा एरिया कोणता आहे, हा लालवाला. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे निळावाला, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे निळावाला. ठीक आहे ना. चला मग आपल्याला फाइंड आउट करायचा बेटा प्रोबॅबिलिटी ऑफ झेड. प्रोबॅबिलिटी ऑफ झेड. ठीक आहे ना. आपला हा फाइंड आउट करायचा आहे, आपला हा निळावाला एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता मला सांगा बघा बेटा, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो कर्व असतो या पूर्ण काय, या पूर्ण कर्वचा एरिया किती असतो आपला 1. या पूर्ण कर्वचा एरिया किती असतो बेटा आपला 1. आणि पूर्ण सोडून द्या, आता एवढा जर बघितला आपण एवढा एका साईडचा, तर हा असतो बेटा आपला 0.5. किती असतो आपला 0.5. बघा तुम्हाला मागे सांगितलं ना, एका साईडचा असतो 0.5, तिकडचे म्हणजे एका साईडचा असतो आपला 0.5. मग मी जर समजा असं केलं चालेल का, या अर्ध्यामधून या 0.5 मधून, या 0.5 मधून लाल्या 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 ऐका रे, या अर्ध्या कर्व मधून, या अर्ध्या पूर्णच्या पूर्ण कर्व मधून मी जर हा लालवाला कर्व जर वजा करून टाकला, तर मला निळावाला एरिया मिळून जाईल का. ऐका बेटा, 0.5 मधून मी जर समजा हा लालवाला एरिया वजा करून टाकला, तर मला निळावाला एरिया मिळेल का. बघा पुन्हा एकदा सांगतो बेटा, कसं आहे कन्सेप्ट समजला ना तुम्हाला, टेन्शन नाही. बघा रट्टा किती मारणार तुम्ही, हा कर्व आहे, या कर्वचा संपूर्ण एरिया किती असतो आपला 1. हे समजलं का, याचा संपूर्ण एरिया किती असतो आपला 1. हे समजलं बेटा, समजलं सर. त्यानंतर पूर्ण एरिया असतो आपला, कंप्लीट एरिया किती असतो आपला 1 असतो. पण जर तुम्ही बघितलं तर या कर्वचा अर्धा एरिया किती असतो आपला, अर्धा असतो आपला 0.5. अर्धा असतो आपला 0.5. मग या अर्ध्या कर्व मधून, या 0.5 मधून जर समजा आपण हा लालवाला वजा करून टाकला, या 0.5 मधून जर समजा आपण एवढा लालवाला वजा करून टाकला, एवढा लालवाला आपण समजा काय करून टाकला, वजा करून टाकला, तर आपल्याला निळावाला मिळून जाईल का. आपल्याला निळावाला मिळून जाईल का. हो बेटा, आणि हेच मी आता करणार आहे, हेच मी आता करणार आहे. चला ठीक आहे, लक्ष द्या बेटा. आता निळाच घेतो मुद्दाहून मी आकाशी कलर घेतो बरं. चला तर प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज इक्वल टू 0.5 मायनस 0.4918. हे समजलं का. म्हणजे झेडची जी पण काही व्हॅल्यू आलेली आहे याला 0.5 मधून वजा करून टाकायचं. झेडची जी पण काही व्हॅल्यू आलेली आहे याला 0.5 मधून वजा करून टाकायचं, तर प्रोबॅबिलिटी ऑफ झेड आपल्याला मिळून जाईल. तर किती आली रे. थोडं कठीण सांगितलं मी तुम्हाला, पण मी तुम्हाला बेसिक समजवलं बेटा. जर मी तुम्हाला सांगितलं असतं डायरेक्ट, जर मी तुम्हाला सांगितलं असतं 2 मिनिटं, तर माझं उत्तर आलं बेटा 8.2 × 10⁻³ आपलं उत्तर याचं आलेलं आहे 8.2 × 10⁻³ पण आपल्याला असं 10⁻⁴ मध्ये नको पाहिजे. मग आपण शिफ्ट दाबून इंजिनिअरिंग दाबतो. माझं उत्तर आलं बेटा 0.0082. तर ही झाली माझी प्रोबॅबिलिटी, ही झाली बेटा माझी प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. बघा बाळांनो, मी तुम्हाला डायरेक्ट सुद्धा सांगू शकलो असतो, की एक काम करायचं रे, झेडचा फॉर्म्युला वापरायचा, x - x⁻σ व्हॅल्यू घुसडायच्या, झेडची व्हॅल्यू काढायची, मायनस साइन उडवून टाकायचं रे. चला रे, मायनस साइन उडवलं का. हो. मग झेडची 2.4 ची व्हॅल्यू किती आली 0.4918. मग याला काय करायचं, कायम एक लक्ष ठेवून घ्या, 0.5 मधून ही व्हॅल्यू वजा करून टाकायची. ही तुम्हाला मिळाली प्रोबॅबिलिटी ऑफ झेड. असं पण मी सांगू शकलो असतो. बघा बेटा, तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट सांगितला की पूर्ण कर्वचा एरिया असतो 1, मग अर्ध्याचा एरिया असतो 0.5. मग लाल्याचा एरिया त्यांनी दिलेला आहे. लाल्याचा एरिया ते कधीही लाल्याचाच एरिया देता, ते कधीही हाच एरिया देतात. 0 पासून तर बघा, 0 पासून तर -2.4, 0 पासून तर -2.4 म्हणजे हा एरिया त्यांनी दिलेला आहे. हा एरिया त्यांनी दिलेला आहे म्हणजे आपल्याला काढायचा हा निळावाला एरिया. मग कसा काढू आपण, तर अर्धा असतो आपला 0.5. मग या 0.5 मधून या लाल्याचा म्हणजे 0.4918 आपण जर वजा केलं तर आपल्याला निळ्याचा एरिया मिळून जाईल. आणि निळ्याचा एरिया प्रोबॅबिलिटी अंडर द एरिया अंडर द कर्व हीच आपल्याला काय देत असते, प्रोबॅबिलिटी देत असते. ठीक आहे ना. तर ही मिळाली आपल्याला प्रोबॅबिलिटी. म्हणजे 1000 बल्ब पैकी, बरोबर आहे, म्हणजे ही एवढी प्रोबॅबिलिटी आहे की 900 तासांच्या नंतर आपले बल्ब ढूस होतील. मग किती बल्ब ढूस होतील हे आता आपण काढू. ठीक आहे ना. चला हे आता आपण काढू. हे आपण आता काढू. म्हणजे नंबर ऑफ बल्ब, पुढे गेलं रे, नंबर ऑफ बल्ब विच वुड डाय आउट आफ्टर. डाय आउट म्हणजे मरून गेले ते बिचारे. डाय आउट म्हणजे खराब झाले बेटा. डाय आउट आफ्टर
आफ्टर युजफुल लाईफ ऑफ 900 अवर्स, एवढं लिहावं लागतं या, युजफुल लाईफ ऑफ 900 hours. ठीक आहे ना. तर काय करावं लागेल माहिती का आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. चला, तर प्रोबॅबिलिटी ऑफ झेड किती आली आपले 0.0082, 0.0082 आणि नंबर ऑफ सॅम्पल किती होते आपले 1000. चला, जर तुम्ही याला जर बघितलं ना तर आपले येऊन जाईल बेटा 8.2, आपलं उत्तर येऊन जाईल 8.2. वाटलं असं करून बघा, आपलं उत्तर येऊन जाईल बेटा 8.2, म्हणजे जवळपास 8.2 बल्ब. आता 8.2 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली जर पकडलं तर 8 बल्ब. किती बेटा 8 बल्ब, म्हणजे 8 बल्ब असे असतील, ऐका बेटा, 1000 पैकी जवळपास 8 बल्ब असे असतील की जे 900 तासांपेक्षा जास्त तास चालल्यानंतर, बघा 900 तासानंतर ते ढुसून जातील. बघा बेटा, या 1000 बल्ब पैकी 8 बल्ब असे असतील की जे 900 तास चालल्यानंतर ढुसून जातील बेटा. ठीक आहे ना. तर हे झालं बेटा आपलं आन्सर. 8 बल्ब असे असतील, 8 बल्ब असे असतील, अप्रॉक्सिमेट 8 बल्ब बेटा, 8 बल्ब, 8 बल्ब्स, 8 बल्ब्स असे असतील बेटा की जे 900 आवर्स चालल्यानंतर काय होऊन जातील बेटा, मरून जातील, खराब होऊन जातील. ठीक आहे ना. वाटलं असं मी बाजूला सरकून घेतोय, तुम्ही छान छान सुंदर सुंदर व्हिडिओला पॉज करून वहीमध्ये लिहू शकतात. तर बघा बेटा, लक्ष द्या, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर बघा झालं असेल. एक काम करा वाटलं असतं, तर आपलं झेड आहे ना, तिथं झेडची व्हॅल्यू 2.4 आली होती ना आपली, असं मस्त वाटतं थोडंसं. ठीक आहे ना. चला चालू करायचं पुढे. हो सर, घ्या सर, पुढचं घ्या सर, लवकर घ्या सर. ठीक आहे, लक्ष द्या बेटा, पुढचं न्यूमेरिकल तुम्हाला काय सांगताय, हे बी काहीतरी चांगलं वाटू राहिलं मला बी, तुम्हाला आवडतंय का नाही काय माहित. सर सर्वात पहिले आपण काय करतो, गिव्हन लिहून घेतो. पहिले आपण काय करतो बेटा, गिव्हन लिहून घेतो. चला, म्हणजे न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. ठीक आहे ना. चला लक्ष द्या बेटा. अ फॅक्टरी मॅन्युफॅक्चर 2000 इलेक्ट्रिक बल्ब. तर इलेक्ट्रिक बल्ब किती मॅन्युफॅक्चर केले त्यांनी, 2000. म्हणजे हे झालं बेटा आपलं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 2000. पुढे 2000 इलेक्ट्रिक बल्ब विथ ऍव्हरेज लाईफ ऑफ, आणि प्रत्येकाची जी ऍव्हरेज लाईफ आहे, ऍव्हरेज लाईफ म्हणजे काय, मीन लाईफ. बरोबर बेटा, ऍव्हरेज, मीन, मोड, मीडियन, हे जे पण शब्द असेल ना तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन साठी याचा अर्थ असतो बेटा आपला मीन. बघा, ऍव्हरेज लाईफ त्याची किती दिलेली आहे, 2040 आवर्स. म्हणजे 2040 तास ते चालतात. आपला जो बल्ब असतो ना, बल्ब, तो 2040 तास ऍव्हरेज चालतो बा. तर हा तुम्हाला दिला बेटा मीन. मीन 2040 तास ना, हो, 2040 आवर्स, म्हणजे एवढा तो ऍव्हरेजली चालतो बा, एवढा तो ऍव्हरेजली चालतो बा. ठीक आहे ना. पुढे, अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 60 आवर्स. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 60 आवर्स. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय असतो बेटा आपला सिग्मा. हा तुम्हाला दिलेले 60 तास, 60 आवर्स. पुढे, assuming the normal distribution. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन तुम्ही अज्युम करा आणि फाइंड द नंबर ऑफ बल्ब. असे नंबर ऑफ बल्ब मला फाइंड आउट करून द्या हॅव्हिंग लाईफ मोर दॅन 2150 आवर्स. म्हणजे 2150 तास, 2150 तासांपेक्षा जास्त चालणारे जे बल्ब आहे, ऐका रे बेटा, 2150 तासांपेक्षा जास्त बल्ब, जास्त चालणारे जे बल्ब आहे आपले, ते आम्हाला फाइंड आउट करून द्या. म्हणजे आपल्या बल्बने 2150 तासापेक्षा जास्त चाललं पाहिजे असे बल्ब आम्हाला कॅल्क्युलेट करून द्या. म्हणजे एक्स नॉर्मल व्हॅल्यू टू बी व्हेरिएट. तर हे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिली बेटा 2150 आवर्स. ठीक आहे ना. आणि गिव्हन दॅट एरिया अंडर द स्टँडर्ड नॉर्मल कर्व फ्रॉम Z0 टू Z, म्हणजे Z0 टू Z, ही जी व्हॅल्यू दिलेली बेटा तुम्हाला 1.83, ही व्हॅल्यू तुमची 1.83, याची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन आहे 0.4667. चला, म्हणजे Z0 टू Z यांची जी व्हॅल्यू दिली तुम्हाला 1.83 ची व्हॅल्यू, ही तुम्हाला टेबल मधून बघा, टेबल मध्ये बघायची गरज नाही बघा, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला दिलेली काय, डायरेक्ट काढा. मग डायरेक्ट दिलेली तुम्हाला एक सांगू तुम्हाला, आता बघा, थोडंसं डोकं लावा, थोडंसं डोकं लावा बेटा. मागचं जे न्यूमेरिकल होतं तर झेड ची व्हॅल्यू म्हणजे 2.4 साठी झेड ची व्हॅल्यू किती दिलेली, एरियाची व्हॅल्यू किती दिलेली 0.4918. म्हणजे आपल्या झेडचं उत्तर इथं किती आलं पाहिजे,
2.4च्या आसपास आलं पाहिजे. वा, आलं का लक्षात? म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतंय का? हा फॉर्म्युला आपण बरोबर लिहिलाय का? या फॉर्म्युल्यात आपण व्यवस्थित किमती घुसडलाय का? आणि व्यवस्थित घुसडून आपण कॅल्शियम मध्ये व्यवस्थित टाकलंय का? आणि बरोबर इथे 2.4 आलंय का? हे चेक करायचं एकदम छान छान सोपा सोपा उपाय आहे बेटा. ठीक आहे ना? म्हणजे ही जी व्हॅल्यू त्यांनी दिलेली असते ना, हेच आपलं उत्तर आलं पाहिजे. हेच आपलं उत्तर आलं पाहिजे. आता बघा, यांनी काय दिली आहे? 1.83 व्हॅल्यू दिलेली. म्हणजे आता आपल्या झेडचं उत्तर किती आलं पाहिजे? 1.83. आणि जर नाही आलं आपलं उत्तर 1.83, याचा अर्थ आपलं काहीतरी चुकलेलं आहे. आपलं काहीतरी चुकलेलं आहे. मग काढून बघू आपण आता. चला, तर मला सांगा बेटा, आपल्या झेडचा फॉर्म्युला कोण सांगेल? झेडचा फॉर्म्युला आहे एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. म्हणजे हा फॉर्म्युला आपला बरोबर आहे का? कधी कधी एक्स बार पुढे लिहिला जातो, कधी कधी एक्स मागे लिहिला जातो, असं पण होऊ शकतं. तर हे आपल्याला चेक करायसाठी एकदम मस्त मस्त मेथड आहे. आपलं उत्तर 1.83 च्या आसपास आलं पाहिजे. चला मग टाका बेटा. एक्स किती आलेला? एक्स दिलेला 2150. एक्स बार किती बेटा? 2040 अपॉन सिग्मा किती बेटा? सिग्मा 60. करा बेटा, हे कॅल्सिट करा, पटकन करा. करा रे बो. आणि झेडची व्हॅल्यू सांगा रे बो. 2150 वजा 2040 2150 डिवायडेड बाय 60. तर माझं उत्तर आलं बेटा 1.83. आलं रे भाऊ, 1.83 आलं रे भाऊ. चला, तर हे माझं उत्तर आलेलं आहे 1.83. ठीक आहे ना? चला, असो. हे तर आम्हाला समजलं सर. ठीक आहे ना? चला, असो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1.83 ची व्हॅल्यू किती दिलेली बेटा आपल्याला? 0.4667. ठीक आहे ना? मी लिहून घेतो वाटलं असतं. The value of z is equal to 1.3 is equal to किती दिली बेटा? 0.4667. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची नेमकी? ही व्हॅल्यू कोणाची? तर यासाठी आपल्याला काढावी लागेल डायग्राम. राहू देतो याला वरतीच. चला, काढू का डायग्राम मग? यस ते वाय ऍक्सिस, यस ते एक्स ऍक्सिस. चलो, हा झाला बेटा आपला छान छान सुंदर सुंदर नॉर्मल कर्व. हा झाला आपला नॉर्मल कर्व. ठीक आहे ना? चला, ही झाली आपली सेंटर लाईन. ठीक आहे? ठीक आहे सर. ओके बेटा, डन. आता पुढे लक्ष द्या बेटा. आता ह्या ठिकाणी ही जी व्हॅल्यू असते आपली, ही व्हॅल्यू काय असते? झेड इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू काय असते आपली? झेड इज इक्वल टू 0. आणि आता आपली जी व्हॅल्यू आलेली आहे झेडची, ती किती आली आपली? 1.83. ही किती आली बेटा आपली? 1.83. ही किती आली बेटा? 1.83. म्हणजे कुठेतरी ती व्हॅल्यू इथे येईल आपली 1.83. म्हणजे Z0 ची व्हॅल्यू आहे 0. म्हणजे आता बघा बेटा, आता विषय काय आहे माहिती का? की Z0 पासून तर 1.83 पर्यंत बघा, Z0 टू Z म्हणजे Z0 काय आपला 0 आणि Z ची व्हॅल्यू किती आपली 1.83. म्हणजे 0 आणि 1.83 यांच्या दोघांमधला जो एरिया दिलेला आहे, ऐका रे, Z0 आणि Z0 किती बेटा आपला 0. Z0 किती आपला 0. ठीक आहे? म्हणजे हा 0 आणि 1.83 या दोघांमधला जो एरिया दिलेला आहे, या दोघांमध्ये जो एरिया दिलेला आहे, तर या एरियाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा 0.4667. हे समजलं का बेटा? मला हे सांगा पहिले. बघा बेटा, म्हणजे Z0 टू Z, 0 आणि 1.83 यांच्या दोघांमधला जो एरियाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा, ही तुम्हाला दिलेली बेटा 0.4667. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे लाली व्हॅल्यू. लाली कोणती व्हॅल्यू दिली बेटा? लाल व्हॅल्यू. म्हणजे लाल व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. वाटलं असं मी काम करू का? याला बी लाल करून घेऊ का? म्हणजे कसं तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल. अच्छा सर, असं आहे का ते? लाले लाल. ठीक आहे, थोडं दिसायला त्रास होईल, पण आता मस्त वाटतं ते लाल. म्हणजे लगेच आपल्याला क्लिअर होतं की अच्छा, लालची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा, लालची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.4667.
लालवाल्याची व्हॅल्यू. आणि तुम्हाला लालवाल्याची लागते का? नाही बेटा, तुम्हाला लागते निळ्यावाल्याची. म्हणजे तुम्हाला ही नाही विचारली, तुम्हाला ही विचारली बेटा, ही व्हॅल्यू विचारली. हा निळावाला एरिया तुम्हाला काढायचा, हा निळावाला एरिया तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे या निळ्यावाल्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची, कारण तुम्हाला सांगितलं होतं एरिया अंडर द कर्व विच गिव्स अस प्रोबॅबिलिटी. बघा बेटा, या लालाची व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला. त्यांनी काय विचारले की याच्या पुढे, म्हणजे कुठे गेलं ते, 2150 तासांपेक्षा जास्त, 2150 तासांपेक्षा जास्त, ऐका रे, 2150 तास म्हणजे 1.83, 2150 तास म्हणजे 1.83, याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त किती बल्ब चालताय त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारलेली. म्हणजे याच्या पुढच्या भागाची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. बघा बेटा, मागच्या वेळेस प्रश्न काय होता आपला, मागच्या वेळेस प्रश्न काय होता की सांगा बरं, असे खालीपैकी किती जण असे आहे की जे बल्ब 900 तासांपेक्षा वरती गेले की डूस होऊन जात आहे, 900च्या वरती गेले की डूस होऊन जात आहे डायरेक्टली. ठीक आहे ना, म्हणून आपल्याला अगोदरची प्रोबॅबिलिटी काढायची होती. आता या ठिकाणी आपल्याला नंतरची प्रोबॅबिलिटी काढायची होती. ठीक आहे ना, तर निळ्यावाल्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. तर काय करावं लागेल रे? हा, तुम्हाला सर्वांना माहिती शे काय करणे आता आपल्याला. चला, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज इक्वल टू 0 मायनस 0 मधून आपल्याला मायनस करावं लागेल. म्हणजे बघा बेटा, तुम्हाला सांगितलं होतं मी, हा जो अर्धा भाग आहे, हा जो आपला अर्धा भाग आहे, अर्धा, हा अर्धा भाग, ते अर्ध्या भागाची जी प्रोबॅबिलिटी असते ती किती असते आपल्या 0.5. किती असते? 0.5. मग या 0.5 मधून जर लाले 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 या 0.5 मधून मी लाल लाल वाल्याचा एरिया वजा करून टाकला तर मला निळ्यावाल्याचा एरिया मिळून जाईल का नाही. आणि हेच तर मला काढायचं आहे, निळ्यावाल्याचा एरिया काढायचा का नाही आपल्याला. मग निळ्यावाल्याचा एरिया काढण्यासाठी मी काय करतोय, हे टोटल तुम्हाला सर्वांना माहिती असतं की टोटल किती असतं, पूर्णच्या पूर्ण आपलं 0.5. मग या 0.5 मधून मी लालवाल्याचा एरिया वजा करतोय, म्हणजे मला निळ्यावाल्याचा एरिया मिळून जाईल. ठीक आहे ना. 0.5 मायनस पुढे गेलं ते 0.4667 किती आला रे बेटा? 0.5 मल्टीप्लाय बाय 0.5 मायनस 0.4667. तर माझं उत्तर आलं बेटा, अरे यार 0.5 मायनस 0.4667. तर माझा उत्तर आलेला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज इक्वल टू 0.0333. तर हे झालं बेटा माझा आन्सर. हे झालं बेटा माझा आन्सर. म्हणजे 2150 तासांपेक्षा जास्त बल्ब जगण्याची प्रोबॅबिलिटी किती बेटा आपली? एवढी आहे. ठीक आहे ना. चला, हे तर आपल्याला समजलं. पण आपल्याला प्रोबॅबिलिटी नाही काढायची, आपल्याला प्रोबॅबिलिटी नाही काढायची, आपल्याला हे काढायचंय की सांगा बरं की 2000 बल्ब पैकी किती बल्ब, 2000 बल्ब पैकी किती बल्ब 2150 तासांपेक्षा जास्त तास चालतील. ठीक आहे ना. चला, आपण येतं हे इकडे काढून. आता तुम्ही म्हणशाल की सर हे खूप कठीण आहे सर, हे आम्हाला समजतच नाही सर. तर बघा बेटा, मी जे बोलतोय बेटा, ते जे शब्द बोलतोय त्या शब्दांकडे थोडं लक्ष द्या बेटा. आपल्याला प्रोबॅबिलिटी नव्हती काढायची, आपल्याला काय म्हणता येते की 2150 तासांपेक्षा जास्त तास चालणारे बल्ब किती आहे, 2000 पैकी किती आहे. मग 2000 पैकी किती आहे का, मग आपल्याला काय करावं लागेल, ही जी प्रोबॅबिलिटी आहे ही प्रोबॅबिलिटीला 2000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. विषय क्लोज. म्हणजे काय रे, द नंबर ऑफ बल्ब having life more than 2150, more than having life more than 2150 hours हे आपल्याला काढायचं. इज इक्वल टू इज प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इनटू नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. 0.03 ना ते, हा 0.0333 मल्टीप्लाय बाय 2000. करा बरं बेटा, किती आलं? तो तर बेटा 66.6 आलेलं आपलं उत्तर. ठीक आहे ना. आता 66.6 याला जर आपण राऊंड अप केलं, राऊंड अप म्हणजे काय, पॉईंट नंतर काय आला बेटा, 5 पेक्षा मोठी संख्या आलेली आहे. मग याला राऊंड अप आपण करून घेऊ. राऊंड अप काय होईल आपलं 67. म्हणजे 67 बल्ब असे असतील काय, 2000 पैकी जवळपास 67 बल्ब असे असतील. कुठे गेलं ते पेन, हा
2000 पैकी 67 बल्ब 67 बल्ब आपले असे असतील की जे बल्ब 2150 तासांपेक्षा जास्त तास चालतील. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम होता आणि तुम्हाला सर्वांना हा प्रॉब्लेम समजला असावा असं मला वाटतं. ठीक आहे ना. वाटलं असं मी थोडंसं बाजूला सरकून जातो मी, जेणेकरून तुम्ही याला व्हिडिओला पॉज करून तुम्ही याला छान छान सुंदर सुंदर वहीमध्ये लिहू शकता. ठीक आहे. डन बेटा, डन 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 डन. चला असो. तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असावं की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय असतं, त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि हा याच्यानंतर जे आपले जे 6 मार्कांना मोठे मोठे न्यूमेरिकल्स जे येतात बोर्डाला आलेले आणि बोर्डाला भरपूर वेळा विचारले गेलेले बेटा, जो तसे डायरेक्टली इतक्या वेळा विचारले गेलेले व्हॅल्यू बी चेंज होत नाही बेटा डायरेक्टली. ठीक आहे ना. तर भरपूर वेळा विचारले गेलेले जे 6 मार्काचे न्यूमेरिकल्स आहे ते आपण आता पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू बेटा. ठीक आहे ना. आणि हा हे लेक्चर तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर दिसतील, काहीच काळजी करू नका बेटा, ऍप्लिकेशनवर अपलोड वगैरे होऊन जातील बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा, लक्ष द्या. याच्या अगोदरची लेक्चर, पुढची लेक्चर, मागची लेक्चर, संपूर्ण कोर्स सर्व लेक्चर जर तुम्हाला बघायचे असेल, प्रॉपर रिव्हिजन करायचे असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर हे मिळून जातील बेटा. ठीक आहे ना. चला. आणि बघा बेटा, तुम्हाला मी वरवर पण शिकवू शकलो असतो, पण तुम्हाला एक्झॅक्ट समजून गेलं असेल, काही काही विद्यार्थ्यांना समजलं असेल की अच्छा इथून तर एवढा एरिया याचा आहे का आणि इथून तर एवढा एरिया आपल्याला काढायचा आहे, मग या 0.5 मधून एवढा कट करून टाकला तर आपल्याला मिळून जाईल. तर ह्या गोष्टी, या बारक्या बारक्या गोष्टी ज्याला समजल्या असेल बेटा, मला असं वाटतं तुम्ही खूप पुढे जाशाल. आणि हे सर्वांना समजण्यासारखा एवढा सोपा टॉपिक हा नाहीये. हा एवढा सोपा टॉपिक नाही बेटा. हा विद्यार्थी स्किप करतात, खूप कठीण आहे असं म्हणून सोडून देतात बेटा. तर एवढा पण कठीण नाही बेटा हा. ठीक आहे ना. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.